हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 9 सप्टेंबर व 10 सप्टेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर प्रथम आपण 9 सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहूया. तर पहिली बातमी आहे, सरकारने रुग्णांच्या सोबत्यासाठी विश्वासगृह नावाचे एक पायलट प्रकल्प सुरू केला आहे. पुढे पाहूया, एकात्मिक उष्णता व शीतकरण कृती योजना म्हणजेच IHCAP जारी करणारे भुवनेश्वर हे भारतातील पहिले शहर ठरले आहे. पुढे पाहूया, 2025 मध्ये दक्षिण कोरियाला हरवून भारताने पुरुष आशिया कप हॉकीचे विजेतेपद जिंकले. पुढे पाहूया, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन ILD दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1967 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2025 ची थीम आहे, डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे आहे. 2024 ची थीम होती, बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे. परस्पर समंजसपणा व शांततेसाठी साक्षरता ही थीम 2024 ची होती. पुढे पाहूया, भारताने आतापर्यंत 4 वेळा आशिया हॉकी ऑफ जिंकला आहे. हॉकी कप जिंकलेला आहे. इस्रो देशाने, पुढची बातमी पाहूया, इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन तामिळनाडू येथे बांधण्यात आले आहे. पुढे पाहूया, एकात्मिक उष्णता व शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर भुवनेश्वर ठरले आहे. हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत 5वा देश बनलेला आहे. पुढे पाहूया, छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर राबविण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षल विरोधी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट मोहिमेचे नाव आहे. पुढे पाहूया, द चोला टायगर्स द अवेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक आमिष त्रिपाठी यांनी लिहिलेले आहे. पुढे पाहूया, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क म्हणजे NIRF 2025 मध्ये एकूण श्रेणीमध्ये IIT संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे. तर या होत्या 9 सप्टेंबरच्या चालू घडामोडी. आता आपण 10 सप्टेंबरच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर पहिली बातमी आहे, 152 मतांनी विजयी होत CP राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनले. पुढे पाहूया, 102 वर्षीय कोकीची अकुझावा हे जपान देशाचे सर्वोच्च व प्रतिष्ठित शिखर माउंट फुजी चढणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहे. पुढे पाहूया, 2025च्या US ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्काराजने जिंकले. पुढे पाहूया, दरवर्षी जागतिक फिजिओथेरपी दिवस 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे, निरोगी वृद्धत्व. पुढे पाहूया, भूपेंद्र गुप्ता यांची राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ म्हणजे NHPCच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक CMD पदी नियुक्ती झाली आहे. पुढे पाहूया, 82वा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात व्हेनिस, इटली येथे पार पडला. 82व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रमुख विजेत्यांमध्ये जिम जार्मर्सच्या फादर मदर सिस्टर ब्रदर या चित्रपटाला गोल्डन लायन सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. पुढे पाहूया, उल्हास कार्यक्रमाअंतर्गत भारतातील 4थे पूर्ण साक्षर राज्य हिमाचल प्रदेश बनलेले आहे. पुढे पाहूया, नेपाळने फेसबुक, यूट्यूब व इतर 23 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातलेली आहे. भारत व सिंगापूरने सिंगापूरमध्ये 16वी संरक्षण कार्यगट बैठक आयोजित केली आहे. पुढे पाहूया, भारतातील प्रमुख आरोग्य व लोकसंख्या निर्देशांकामध्ये केरळ आघाडीवर आहे. पुढे पाहूया, ब्राझीलने 7 सप्टेंबर रोजी आपला 203वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला.
पुढे पाहूया. गृहनिर्माण मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्ली येथे अंगीकार 2025 मोहीम सुरू केलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.